नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या यूट्यूब चॅनल गीताज ज्ञानमध्ये। म्हाडा पुणे मंडळाची 4882 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे। आज आपण संकेत क्रमांक 805A, 805B, 805C, ACE अबोर्ड किवळे या प्रोजेक्ट बद्दल माहिती देणार आहोत। हा प्रोजेक्ट 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत येतो। ही योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आहे। संकेत क्रमांक 805A हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHK चे 8 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 41.62 स्क्वेअर मीटर टू 50.06 स्क्वेअर मीटर आहे। त्याची किंमत 21,80,300 रुपये ते 28,93,400 रुपये आहे। अनामत रक्कम 20,000 रुपये आहे। फॉर्मचे 708 रुपये भरावे लागतील। संकेत क्रमांक 805B हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 2 BHK चे 26 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 45.07 स्क्वेअर मीटर टू 60.72 स्क्वेअर मीटर आहे। त्याची किंमत 24,05,600 रुपये ते 39,04,600 रुपये आहे। अनामत रक्कम 20,000 रुपये आहे। फॉर्मचे 708 रुपये भरावे लागतील। संकेत क्रमांक 805C हा MIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 3 BHK चा एक फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिला आहे। त्याचा कार्पेट एरिया 60.63 स्क्वेअर मीटर आहे। त्याची किंमत 37,81,100 रुपये आहे। अनामत रक्कम 30,000 रुपये आहे। फॉर्मचे 708 रुपये भरावे लागतील। संकेत क्रमांक 805C मध्ये अनामत रक्कम 25,000 दाखवण्यात आली आहे। ती चुकीची आहे। MIG साठी 30,000 रुपये अनामत रक्कम आहे। फॉर्म भरताना आपण हे लक्षात ठेवावे। हा लक्झरी प्रोजेक्ट असून म्हाडाने आपल्याला बिल्डरच्या सेलेबल टॉवर मध्येच फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। विंग A, विंग B, विंग C, विंग D1, विंग D2, विंग E, विंग F, विंग G अशा 8 बिल्डिंग आहेत। या 8 विंग 5 वेगवेगळ्या रेरामध्ये रजिस्टर आहेत। म्हाडाने आपल्याला ह्या सर्व 8 सेलेबल बिल्डिंगमध्ये फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। A विंगची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 31/12/2025 आहे। यावर कोणतेही लिटिगेशन नाही। विंग B ची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 31/12/2025 आहे। यावर कोणतेही लिटिगेशन नाही। ACE अबोर्ड फेज 2A याची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 31/12/2026 आहे। यावर कोणतेही लिटिगेशन नाही। ACE अबोर्ड फेज 2B याची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 30/6/2027 आहे। यावर कोणतेही लिटिगेशन नाही। ACE अबोर्ड फेज 3 याची प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 30/6/2027 आहे। यावर कोणतेही लिटिगेशन नाही। या 8 विंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट कुठे आहेत ते आम्ही आपल्याला दाखवत आहोत। विंग A मध्ये पोडियम फ्लोअरला 3 फ्लॅट दिले आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला 8 फ्लॅट दिले आहेत। विंग B मध्ये पोडियम फ्लोअरला 3 फ्लॅट दिले आहेत।
विंग सी मध्ये पोडियम फ्लोअरला 3 फ्लॅट दिले आहेत. विंग D1 मध्ये पोडियम फ्लोअरला 4 फ्लॅट दिले आहेत. विंग D2 मध्ये पोडियम फ्लोअरला 4 फ्लॅट दिले आहेत. विंग ई मध्ये पोडियम फ्लोअरला 3 फ्लॅट दिले आहेत. विंग एफ मध्ये पोडियम फ्लोअरला 3 फ्लॅट दिले आहेत. विंग जी मध्ये पोडियम फ्लोअरला 4 फ्लॅट दिले आहेत. असे एकूण 35 फ्लॅट 8 विंग मध्ये दिले आहेत. हा प्रोजेक्टचा मास्टर प्लॅन आहे. यामध्ये सर्व डिटेल्स दिसत आहेत. हा लेआउट प्लॅन आहे. यामध्ये 8 विंग आणि अम्युनिटीज साठी दिलेला स्पेस दिसत आहे. हा विंग ए चा पोडियम फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये अर्ध्या जागेमध्ये पार्किंग दिल्या आहेत आणि अर्ध्या जागेमध्ये म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत. यामध्ये 2 2BHK आणि 1 1BHK म्हाडासाठी देण्यात आला आहे. यामध्ये 2 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट दिल्या आहेत. हा म्हाडाचा विंग ए चा फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन आहे. यामध्ये 8 2BHK देण्यात आले आहेत. हा विंग बी चा पोडियम फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये अर्ध्या जागेमध्ये इनडोअर गेम, गेस्ट रूम आणि अर्ध्या जागेमध्ये म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत. यामध्ये 1 1BHK आणि 2 2BHK देण्यात आले आहेत. हा विंग D1 चा पोडियम फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये म्हाडासाठी 4 फ्लॅट देण्यात आले आहेत. हा विंग D2 चा पोडियम फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये म्हाडासाठी 4 फ्लॅट दिले आहेत. हा 1BHK चा युनिट प्लॅन आहे. यामध्ये हॉल विथ बाल्कनी, किचन, कॉमन वॉशरूम आणि बेडरूम देण्यात आला आहे. हा 2BHK चा युनिट प्लॅन आहे. यामध्ये हॉल विथ बाल्कनी, किचन विथ ड्राय बाल्कनी, कॉमन वॉशरूम, 1 बेडरूम, 1 मास्टर बेड आणि टेरेस देण्यात आली आहे. काही 2BHK फ्लॅटची साईज ही 3BHK फ्लॅटच्या दिलेल्या साईज एवढी असल्याचे आढळून येत आहे. आम्हाला प्लॅनमध्ये स्पेसिफिक 3BHK आढळून आला नाही. हा पार्किंग प्लॅन आहे. यामध्ये बेसमेंट आणि स्टील्ड पार्किंग दाखवण्यात आली आहे. हा पार्किंग एरिया स्टेटमेंट आहे. यामध्ये पार्किंगचे सर्व डिटेल्स दिले आहेत. परंतु म्हाडा विजेत्यांना पार्किंग देण्याचा निर्णय बिल्डरचा असेल. या प्रोजेक्टमध्ये 40+ युनिक अम्युनिटीज दिल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये क्लब हाऊस, स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट, चिल्ड्रन प्ले एरिया, जिम, कॅफेटेरिया, बुक लायब्ररी तसेच रूफटॉप अम्युनिटीजही आहेत. बिल्डरच्या सेलेबल टॉवरमध्येच म्हाडाचे फ्लॅट असल्यामुळे या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात. परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी आणि लोकेशन चांगले आहे. या प्रोजेक्टपासून स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी, मॉल, हॉस्पिटल्स यासारख्या सोयीसुविधा 5 ते 20 मिनिटांच्या अंतरावर आहेत. कनेक्टिंग रोड्स: ओल्ड पुणे मुंबई हायवे 4.5 किलोमीटर, मुंबई बेंगलोर हायवे 1 किलोमीटर, चिंचवड रेल्वे स्टेशन 7 किलोमीटर अंतरावर आहेत. इथे 2BHK ची प्राइस अंदाजे 60 लाख रुपये आणि 1BHK ची प्राइस अंदाजे 45 लाख रुपये असू शकते. 3BHK ची प्राइस अंदाजे 77 लाख असू शकते. म्हाडाची प्राइस पाहता इतर चार्जेस पकडूनही स्क्वेअर फीट मध्ये फरक असला तरीही हे फ्लॅट आपल्याला 10 ते 15 लाख कमी मध्ये मिळू शकतात. इथे 1BHK चा रेंट अंदाजे 12,000 रुपये
आणि 2 BHK चा रेंट अंदाजे 16,000 रुपये मिळू शकतो. आमच्या मते मायनस पॉईंटमध्ये काही विंगची कंप्लीशन डेट 3 वर्षांनंतरची म्हणजेच 30/6/2027 आहे आणि म्हाडासाठी दिलेले 27 फ्लॅट 8 विंगमध्ये पोडियम फ्लोअरवर दिले आहेत. त्या फ्लोअरवर काही ठिकाणी पार्किंग आणि काही ठिकाणी अम्युनिटीज दिल्या आहेत. इथे पॉवर कट आणि पीक हॉवरमध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या आहे. प्लस पॉईंटमध्ये लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. म्हाडाच्या विजेत्यांना अम्युनिटीज मिळाल्या तर ते प्लसमध्येच होईल आणि म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी दिली गेली आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपल्या सोयीनुसार या प्रोजेक्टचा विचार करावा. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.